कशी तुला G900 का रे बाकी दुसरी गाडी नको नको का ती भारी आहे बघितली तू गाडी मग आवाज कसा आहे टॉप साईड चुम्मा अरे बाप रे छत्रपती शिवाजी महाराज की भाऊ है आपला भावाचं प्रेम सगळ्यांना सेम एक्झैक्टली काय डायलॉग है भाई। फाइनली हम जितेकर जी इनके होटल में आ चुके हैं और उनको हम सरप्राइज देने वाले। अभी उनको कैसे लगते गिफ्ट अपन उनके बदौलती देखेंगे। झालोय मी ॲक्च्युली 27 वर्षाचा, पण लोकांना मी 21 वर्ष सांगतो, पण खरं सांगतो 27 वर्षाच्या आयुष्यात बेस्ट गिफ्ट। पर एकदम जेंजी बन के आया हो, आज शर्ट वगैरह पहन के मयूर दिखाई देगा आपको। विषय ऐसा है कि आज का ब्लॉग जो है एकदम छोटा मोटा स्वीट और सिंपल बनने वाला है। अपन आए हो एक मिलन नॉवेल्टी, ये मेरे दोस्त का ही शॉप है तो कोई टेंशन नहीं है। तो इधर अपन अपने जो भाई है जिटेकर जी भाई, उनको मैं एक्चुअली ड्रोन लेने वाला था। ड्रोन नहीं कहिए, ये ड्रोन लेने वाला था, 45,000 का ड्रोन है शायद, तो ये लेने वाला था लेकिन वो हमको नहीं जमा। तो आज का जो ब्लॉग का जो टॉपिक है वो है जिटेकर जी इनका बर्थडे, तो उनके लिए गिफ्ट देखने के लिए आया था। हम इतने बड़े नहीं है कि उनको एकदम बादशाह गिफ्ट देंगे, लेकिन जो देंगे तो वो बहुत खुश होंगे, ऐसा गिफ्ट हम उनको देंगे तो मजा आने वाला है। देखो अगो भये माझे रुको काय, अरे बाप रे छत्रपती शिवाजी महाराज की हा काय करून दादा कसं आहे बाबा, मस्त आहे ना गायज आहे बघा, आवडली जबराट ना जांग्या हे नादच केलाय रे ही मस्त आहे, हा, पण याच्या अजून याच्यापेक्षा वेगळी नाहीये, एवढी मोठी एवढी हा? बेस्ट आहे। बेस्ट है ना, आणि भक्ती आणि शक्ती दो। ओके ठीक है चलो, ए, इसको फायनल करतो दोस्त। कशी तुला G900 का रे बाकी दुसरी गाडी नको नको का ती भारी आहे बघितली तू गाडी मग आवाज कसा आहे टॉप साईड चुम्मा इधर एक गॉगल दिखा और मैंने उनको बोला इसका कलर जाएगा, तो उन्होंने मुझे क्या बोला है, अगर कलर उड़ा करन तो बाहर दुकान से अंदर फेंकने का इनके मुंह पे, बराबर सही एकदम राईट एकदम राइट ना। चलो देखते हैं गॉगल गल्ला जाम अगो बे मारी घाल घ्या घ्या गायचं दुकान आपलं जे कसंही वापरा, टेन्शन नसतं बघ जांग्या बावडी आणि राठोड वाटते बघा नाही घाल चप्पल घातल्या आउटफिट वर चांगलं वाटतं, कसं वाटते बादशाह वाटते एकदम छोट्याला वाटतं तुम्हाला बघायला, नको हे वाटतं असं हे होतं डोळ्याचे म्हणजे कसं माहिती का, इकडून हवा आली ना तर इकडची धूळ इकडे थांबणार, इकडची धूळ इकडे थांबणार, सेंटर डोळा साफ। आवडली आणल्यावरतीच आवडली। भक्ति आणि शक्ति actually, सुंदर। तो जितेकर जी इनके लिए अपन ये भी ले रहे, बात खत्म। गॉगल एकदम, मेरे को ये गॉगल एकदम छोटे बेटे क्यों दिखते मुझे यही पता नहीं चलता यार, और एक डोला भागस क्यों है, हाँ? एक डोला बोचत पांगड़ा गॉगल क्यों है यार, इस हमारे में एक ही है, लेकिन ये गॉगल भी हो गया दोस्त, क्या मालूम क्यों। गाइज फाइनली हम निकल चुके हैं, गिफ्ट वगैरह खरीदी मार के। जांग्या सेट पीछे बैठे हैं, मयूर सेट आगे बैठे हैं और ड्राइवर उनका काम कर रहे हैं। नंतर बोलू नका बाबा बाकी कुछ नहीं गाइज, हम जा रहे हैं। हमारा मेन बॉस जिसको हम मतलब जिसने हमको काम पे रखा है, मालवन सर नोबिता, उनके पास हम जा रहे हैं क्योंकि वो मेरा ऑफिस की इधर आ रहे हैं, तो उनके पास जाते हैं। और 8:44 हुआ है, शायद महीनों भी ज्वाइन हो सकता है, देखते हैं। बेचारे को जाने को नहीं मिलता कहाँ पे, लेके जाता हूँ मैं, देखते हैं। लेकिन डैडी ऑफिस बंद करने के बाद ही हमको उधर से निकलना होगा, ये बड़ी दिक्कत है, डैडी बहुत स्ट्रिक्ट है उस चीज़ में। ओके चलो हम निकलते ऑफिस के यहाँ पे। महीनू अपना भाई इधर आ रहा है, लेकिन हम उसके पहले हम जरा एक चाय पीते, क्योंकि मालू जी इनको ना थोड़ी नींद जैसा फील हो रहा है, काम बहुत ज़्यादा करे ना वो, और गाड़ी में बैठने से पहले चार्जर पूछ रहा है, मतलब पूछिए, मतलब कंटिन्यू मोबाइल चलो गाइस मस्त चाय पीते, कल्टी मारते नहीं, लेकिन महीनू के लिए रुकना पड़ेगा। क्या लग रहा है जांग्या थांबू आता काय बोलतो, भाऊ आहे आपला, भावाचं प्रेम सगळ्यांना सेम एक्झॅक्टली। काय डायलॉग आहे भाई, काय पे भाऊ म्हणजे जांगे, मला तुझ्यासाठी परेड करायची आहे, कधी करू आता बघू करू पण आज ह्याच्यानंतरच आपल्याला हे करायचं, रील बनवायची। आउटफिट देखो जांगड्या बांगड्या, ये कपड़ा कैसा लग रहा है, चलो पीछे कैसा लग रहा है, ये योगी चाय का ओनर, कपड़ा कैसा लग रहा है से बताओ ना, मेरे को अच्छा लगा, तू बोला कपड़ा अच्छा लग रहा है, कैसा लग रहा है? आज एकदम हीरो लग रहा है कन्नू भाई, बहुत इतने दिन आए थे कि आज हीरो लग रहा है, आज एकदम हीरो लग रहे हैं। और गाइस आप कभी भी चाय खाओगे, वन एंड ओनली योगी चाय।
इधर आके गुड़ का चाय पीना। अगर उनको बोलोगे कि करनू भाई कौन सा चाय पीते स्पेशल तो कुछ तो भी डिस्काउंट दोगे ना? डिस्काउंट चलो बोलो। आज है ना चौक गाव की मतलब आपण जब कर्जत में एंटर करते ना तबीच ओके। आला आला गाव जमा झाला. आम्ही एकविरायची गाणी ऐकतोय आणि हा बघा बळजबरी आम्हाला थांबवले 10 किलोमीटरवर. बाईक घेऊन आलाय आणि आता आम्ही निघालोय जिटेकर यांच्या बर्थडेला. आता आपण डायरेक्ट भेटूया. चाय बीचा तर तमाशा झालेला आहे पिऊन. आता इथून आम्ही डायरेक्ट भेटणार तुम्हाला जिटेकरजी यांच्या हॉटेलला, कारण तिकडे पार्टी चालू आहे. बघूया, त्यांना गिफ्ट पण द्यायचे, त्यांचे रिॲक्शन वगैरे आपण शूट करू. या ब्लॉगमध्ये हेच असणार आहे मोस्टली, जास्ती काय बाहेरचं नसेल. तिथून आम्ही गेलो थोडंसं कुठं काय आईस्क्रीम बिस्क्रीम खायला गेलो तर ओके. चालू नाही कुठं, हॉटेलला भेटू. बये बये माझे ग बये अटन बघा, डायरेक्ट रोड रोको रे. आणि फटक्याच गाड्या जमा होतात रे सगळीकडे. फाइनली हम जितेकर जी इनके होटल में आ चुके हैं और उनको हम सरप्राइज देने वाले. अभी उनको कैसे लगते हैं गिफ्ट अपन उनके बदौलती देखेंगे. मजा आने वाला है बहुत ज्यादा. मैनू जी ने कुछ लाया है अलग, वो दिखता नहीं है. चलो पक्का आहे रे, काम सांगे. आणि केक लाया है लेकिन उसमें नाम डाला है. क्या डाला है? ये डाला है ना गाउठी गैंग. देखते चलो क्या डाला है नाम. ये पागल है दोनों भी. ये देखो गाइस फाइनली हम आ चुके हैं और पूरा होटल उन्होंने ही बुक करके रखा है. मैं भी आई शपथ काळे काळे होऊन बर्थडे बॉय नाद केलाय. दाढी मुशी कुठे? 21 वर्षामध्ये कसं ते दिसलं पण पाहिजे. तुम्ही 21 वर्षाची झाली मला वाटतच नाही हो. वाटूनच येत नाही कसे काय. यही तो राज है. हाँ? यही राज है. यही राज है. और हम लोगों ने गाउठी गैंग के लिए छोटे से गिफ्ट लाए, तो प्लीज एक बार घर में देख लेना. धन्यवाद. और ये भी ले लो, ये ले लो गाउठी. और इसको बाद में ओपन नाव कसं आहे? जॉनी वॉकर. कधी येते सिटीमध्ये? उद्या लगेच. थँक्यू. चालू करा. जगा आणि जगू द्या. काय बोलायचं? आणि जगा गांजो वाजू द्या. जगू द्या. टिप्पणी काय ती? ट्रम्पेट. ट्रम्पेट. बरं ओपन कर. बोलो एवढं प्रोफेशनल नाही. असा बोलो असं एवढं नाही बोलायचं. जरा खराब थर्ड. गावठी आहे ही कसा कर ताकद दिसली पाहिजे. हो गुड. हो एक नंबर. कसं तिथे घरी लावा. हा कॉम्प्युटरवर हा ना. माझ्या कॉम्प्युटरवर रोज दिसले म्हणजे जेव्हा आपण करू ना स्ट्रीम तेव्हा लक्षात करायचं आहे की त्याला आयुष्य जगता नाही ना यांच्याकडे जगू शकत नाही आपण. हा यांच्या किन्नक पण एक केस जरी बरोबर करता आली ना आपल्या आयुष्यात तर ते करावं माणसाने आणि ते प्रयत्न करणार आपला. बोलो कसं आहे. हा मस्त आहे. महाराज आहेत. अजून एक आहे, अजून एक आहे. ही गिफ्ट नाही, हे श्रद्धा आहे आपली. श्रद्धा आहे. गिफ्ट काय नाही. श्रद्धा आहे. 100%. गाईज अजून एक गिफ्ट आहे. पण मी सांगतो जेव्हापासून गावठी गँगमध्ये आलो ना मी जास्त जवळ जातो महाराजांचे. पहिले नाणे भेटले, आता एक प्रेम आणि आता अजून एक. पप्पाचा बड्डे म्हणजे तुझाच बड्डे. खूप खूप धन्यवाद तुला. खूप खूप धन्यवाद. काढा तिकडचा ऑप्शन धैर्य बॉक्स उचल. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. हे मला पाहिजे. तुम्हाला बोललोच नाही. काढा प्लॅस्टिक. भक्ती आणि शक्ती. हा काय बोलले तुम्हाला? सही आहे ना. बरोबर आहे, बरोबर. गाईज आमचे विठ्ठल आमचे विठ्ठल. झालं मी ॲक्च्युली 27 वर्षाचा, पण लोकांना मी 21 वर्ष सांगतो. पण खरं सांगतो 27 वर्षाच्या आयुष्यात बेस्ट गिफ्ट. थँक्यू सो मच. बेस्ट. हा बालाजी. टू मिनिंगफुल गिफ्ट नाही, श्रद्धा. ही ताकद आली ताकद. बस तुम्हाला म्हणजे बरं वाटलं ना बस हेच होतं. आवडणं तर काही विषयच नाही. आवड निवडचा प्रश्नच नाही. तुम्हाला छान वाटलं बेस्ट आहे. बाकी काय. आता आपण हा व्यवस्थित ठेवा आणि मग घरी जाऊ. सर
गेअरचं एकच का आणि दोन्ही जेन्युन रे होत्या का 1 2 3 जांगे कसा विषय मुरकुट सारखं पहिले लागलं घालपडी असं काढलं नाकात बसून डोळ्यातून पाणी येतं. गेला तो बेकार एवढं सण काय होणार आहे? अजून घेतलं नको रात के देखो आप देख सकते हो 1 बजे जिटेगर जी इनके पास हम आए थे बर्थडे के लिए पार्टी हो गई और अचानक भयानक एक रील का कंसेप्ट दिमाग में आया जांगे ने लिख के रखा था तो वो रील के रिगार्डिंग ये देखो शूट का सब चल रहा है कैसे क्या करना है मेन लीड रोल में मैं हूँ जांगे है और मैनू है और आप ये एक्शन देख के आपको बहुत मजा आने वाला है ये रील खतरनाक होने वाले है क्या लग रहा है रील तर बघितली असेल पण ये पनवेल में कौन सा शूट है जिथं भेटेल तिथं गाइस मतलब हमको जिधर मौका मिलेगा हमको आपको खुश करना है और गावठी गैंग मतलब अपनी गावठी लोग कुछ युनिक कर सकते हैं. आणि आम्ही एवढी मेहनत घेतोय तर आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तुम्हाला आवडतंय. तुमच्या कमेंट एवढ्या वाचून मजा आली ना काय तुम्हाला खोटं नाही सांगत मी मस्त आम्ही मोटिवेट होतोय आणि विषय असा आहे मेहनत चालू आहे रात्रंदिवस मेहनत चालू आहे. अजून खूप काय काय तुमच्यासाठी करायचंय आणि आम्हाला या गावठी गँगला खरंच टॉपवर न्यायचंय जेवढी पोरं ती सगळे टॉपला गेली पाहिजे हीच इच्छा काय वाटतं तुम्हाला 100% काय बघा बिहाइंड द सीन बीटीएस बोलते कॅमेरामॅन आकाश जितेकर एक कॅमेरामॅन इकडे एक कॅमेरामॅन तिकडे हा रेडी डायरेक्ट कॅरेक्टर मध्ये घुसला तरी कपला आम्ही इकडच्या पनवेलच्या गाड्यांना हरलो गाईस नाही झाले आमच्याकडनं रील थोडंसं चाललं की म्हणजे आता आम्ही लोक कॅरेक्टर मध्ये होतो बघा अरे पिचूर रे पक्का लिमिट मध्ये पिच मला गाडी आली ते बघ अशा गाड्या येतात अशी काय रील करू घंटा शूट करू गेलं उतरली बाबा घरी जाऊन 4 वाजून आले मला बोल घरी हे नाही ना आपल्याकडे तेच तर बोलतो ना तुम्हाला तो कॅमेराचा क्वालिटी बघा तुम्ही फुल टू पटाक 1 ट्राय 1 शॉट वन शॉट मध्ये हा चला 1 शॉट आता आणि डायलॉग नका वाढू डायलॉग खूप वाढला डायरेक्ट भेज रहे फटाफट वो भी जा रहे रे सुसाट वो इन सबको ब्लॉग में बहुत प्यारे इंसान है सब आंगन वाले आंगन का टीम आहे लढायला चालले वाटतं कुठेतरी नाही हॉटेल सुटला त्यांचा हो. एक हॉटेलवाल्यालाच हॉटेलवाल्याचं दुःख माहिती ही गाडी अजून एक गाडी काय रिक्षा आहे ते सांग ना बंद कसं आईला बंद करा रोड बंद आता काय करा रोहित शेट्टी आमची शूट करतोय यांचे अँगल काय बदलत नाहीत म्हणजे बदलत आहेत पहिले आम्ही ना या रस्त्यावर शूट करत होतो आता आम्ही इकडे आलो आता बोलतात इकडे नको या रस्त्यावर शूट करू अरे एकदा शूट संपवा रे वाजले किती दाखवतो तुम्हाला मी काहीच 1:30 वाजले 1:30 ऑलमोस्ट आणि यांचे अद्याप डिसिजन होतात काय करायचं कॅमेरामन ती गाडी आली परत ती चालली तिकडे चालली आज चालली नाही आणि इथं वैतागलेली गँग शूट काय आमची कपत नाही ऍक्टिंग मुलं नाही गाड्यांमुळं रात्र असं नाही जागारले वाटतं मी पण हा एक कॅमेरामन हा इकडे कॅमेरा आहे आणि हा एक आहे कधी कपल शूट आपली याच्यात पिक्चर रिलीज झाली असते अख्खी 10,000 भेटत 10,000 बोलतात करणूबाई चालली घरा ते बघ जाम लेट झालाय मला घरनं बोलायचं उद्या बोलतो पण एक सांगतो उद्या बोलतो मी आई भाऊया तुम्हाला ऐक ना मला काय घेत नाही मला काय घेत नाही मध्ये मानू गाड्या काय आमच्याकडे कमी नाही होत शूट काय कम्प्लीट होत नाही माणूस वाकडा आहे तो परत पिचकटला यांचा ट्रिप प्लॅन परत गेले आतमध्ये किती शूट आहे आपली 10वी 12वी 15वी 8
परत कॅमेरामॅन इकडे, एक इकडे ऍक्टर आले. बिल भरलं बाबा. रिटर्न करतो राहू दे टेक. अर्धावट येतात रिटर्न जातो. ऍक्शन म्हणजे येऊ ना. ऍक्शन म्हणजे येऊ का. मन जिंकलं बा. तुला काय लागेल ना भावाला बोल. भाऊ आहे तुझा. भाऊ आहे तुला. कोण बोललं कोणी मारलं झोडलं भावाला बोलायचं काय झालं तरी तू बोल रे. तुला काय पाहिजे हृदय काढून देऊ. एक जरा रात्रीची जाम लेट झाला मला घरनं कोणाचं जायचं. तुझ्या भाऊ भाऊ तुझा होतो आहे ना राहणार. ऐक मला कोणाचं घरनं मी बघतो उद्या भेट भाऊ या. झाली फायनल झाली. आता नाही आता डायरेक्टर बघेल आपला शूट. दो बज गए फिर. क्या घर चालू गाईज मेन म्हणजे कोणी प्यायलेलं नाहीये फक्त ऍक्टिंग आहे. हे नीट सत्य आहे. लाईट गेली. जिटेकराजी यांचा बर्थडे झालेला आहे. खूप मजा केली मस्ती केली. माझा कॅमेरा जरा चक्कर आली चक्कर. गाईज जिटेकरजी बाय बाय गुड नाइट वंस अगेन हैप्पी बर्थडे. एंजॉय किया पार्टी के लिए. थैंक यू सो मच. आई होप आपको जो हमने दिया है महाराज जी को वो आपको पसंद आया रहेगा. ओके 100%. चलो बाय बाय. चलो और एक रील गाइस अभी मैं बताना चाहता हूँ. एक रील आने वाली है. इधर ही शूट किया था. गचल बुचल रील है. आ गई रील. आपने रील देखी हो बाद में आएगा. आपने देखी रील. चुम्मा रील की ठीक है नहीं और एक्टिंग है ना कि हम पिए. नहीं तो मेरे को मैसेज आएंगे दादा जरा कमी पिज्जा ये कर नको. हमने दारू वगैरह नहीं पिए. तो ये व्लॉग इधर तक ही था. इधर से हम जा रहे घर पे. तो व्लॉग में ज़्यादा कुछ नहीं है. बस हमने थोड़ा मज़ा मस्ती किया. जिटेकर जी को जो हमने अपना श्रद्धा स्थान महाराज जी को जो फ्रेम दिया वो बहुत खुश हुए. ये हमको देखने का था. बाकी कुछ नहीं था. लव यू. जगा आणि जगू द्या. आणि गुड नाईट बोला. बाय बाय बोला. गुड नाईट. जगू द्या. आणि गावठी गँग जिंदाबाद. चलो बाय बाय. बाय बाय. और अपनी रानी